गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आज स्टार्ट करणार आहोत न्यू कन्सेप्ट. आपण पीव्ही टाइप ऑफ वर्क पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये 2 ते 3 कन्सेप्ट इन्व्हॉल्व आहेत. एक प्रेशर, एक व्हॉल्यूम आणि फोर्स. आपण एक्सप्रेशन पाहिलं होतं ते की एक समजा बंद कंटेनर घेतला होता है ना. समजा हे हवामानाचा पंप आहे. काय आहे हवामानाचा पंप आणि प्रेशर करून आलो आपण है ना. मग समजा इथं ते पिस्टन आहे आणि हा दांडा आहे मारायचा हवा आणि इथून इथपर्यंत तो फ्लो होते आणि वळते वळला तर मग ते खराब होते. तेव्हा प्रेशर हे जे आहे याला आपण डिस्टन्स म्हणतो. काय म्हणतो याला? डिस्टन्स. की तो एवढा वरती उचलता येते आपल्याला. नंतर याच्यामध्ये काय आहे मी लिहून तुम्हाला याच्यामध्ये काय आहे? वॉटर आहे ना. अजून काय आहे? हवा आहे ना. एअर पार्ट एअर. मग आता समजा एअर घेतली डबल मारली, एअर घेतली डबल मारली म्हणजे तर ते आपल्या टायर फुटते की. मग आता हे जे आहे हे प्रेशर घेऊन गेलो आपण तर हे या डिस्टन्स मध्ये ट्रॅव्हल होणार. आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून त्याच्यावर मग हे पिस्टन त्याची जागा चेंज करून आला ऍट अ डिस्टन्स डी. मग देअरफॉर याच्यावरून आपण वर्क काढलं. W इक्वल टू काय आहे आपलं? W इक्वल टू मायनस पी एक्झर्ट इंटू चेंज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम चेंज होला ना. पहिले लहान मग गेला मोठा झाला व्हॉल्यूम. म्हणजे प्रेशर जसं कमी होईल तसा व्हॉल्यूम वाढणार. व्हॉल्यूम जसं वाढेल तसं प्रेशर कमी होईल. म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम हे अपोजिट डायरेक्शन न फ्लो होणार. आणि म्हणून दॅट निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट the pressure and volume are in opposite direction. म्हणजे अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे हा. अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे. पीव्ही टाइप ऑफ वर्क हे आपलं काय झालं? पीव्ही टाइप ऑफ वर्क हे काय झालं? आता नेक्स्ट कन्सेप्ट लिहा तुम्ही. लिहा नेक्स्ट कन्सेप्ट म्हणजे हे करा. असं वाटतंय मला मॅक्झिमम वर्क असेल. बघून घेऊ एक वेळ. कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क असायला पाहिजे. लिहा कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. Concept of maximum work. आता मॅक्झिमम वर्क म्हणजे जास्तीत जास्त वर्क कोणत्या याच्यावर घडते ते आपल्याला पाहायचं आहे. तर लिहा द वर्क when the opposing force maximum work. The work when the opposing force is 0. The opposing force is 0 or becomes
greater than the driving force greater than the driving force, the process get reverse. The process get reverse. In this case, the work is maximum. In this case, the work is maximum. पहा, लक्ष द्या. वर्क कधी मॅक्झिमम असते. द वर्क व्हेन द अपोजिंग फोर्स इज झिरो नाही. पहा, द वर्क व्हेन द अपोजिंग फोर्स इज ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स. म्हणजे आपली कोणती आहे डेफिनेशन? रिव्हर्सिबलची आहे की इरिव्हर्सिबलची आहे? रिव्हर्सिबलची आहे ना. मग ज्या वेळेस रिव्हर्सिबल प्रोसेस घडते त्यावेळेस जे वर्क होते त्याला मॅक्झिमम वर्क म्हणतात. किंवा द वर्क व्हेन द अपोजिंग फोर्स इज ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स. द वर्क व्हेन द अपोजिंग फोर्स इज ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स, देन द प्रोसेस गेट रिव्हर्स. इन दिस केस द वर्क इज मॅक्झिमम. म्हणजे जायचं बी यायचं बी वर्क लागते ना. जायला बी आणि यायला बी वर्क लागते. समजा आता आपण एखाद्या वेळेस पैत गेलो तिथं त्या कोपऱ्यावर तेलराच्या, मग तुम्हाला म्हटलं आता याच लागते बस 5 मिनिटात. रिव्हर्स झाले तुम्ही डबल आले म्हणजे तुमचं दुप्पटचं वर्क झालं की नाही. मग एखादी रिएक्शन किंवा एखादा सबस्टन्स म्हणा काही म्हणा, तो जर डायरेक्शन किंवा काहीतरी रिव्हर्स करत असेल तर त्याला दुप्पटचा वर्क लागेल ना. एक वर्क जायला एक वर्क यायला. म्हणजे पहिल्यासाठी वर्क इक्वल टू समजा 100 किलोमीटर आणि दुसऱ्या किती आहे 100 किलोमीटर. मग किती झालं हे डिस्टन्स 200 किलोमीटर. 200 किलोमीटर जायला लागतेस की नाही. असं कधी आहे काय तुमच्या जवळून समजा तुम्ही गेल्या नागपूरले तेलाऱ्यावरून, तुमच्या जवळून फक्त एकाकडलं भाडं घेतलं दुसरीकडलं भाडं घेतलं नाही झालं काय. कारण ते गाडी तेवढं वर्क करून राहिली ना. जेवढं किलोमीटर इथून गेलं तिकडे तेवढंच किलोमीटर ऑफिस राहिली की नाही. म्हणजे वर्क काय होणार रिव्हर्स होऊन राहिलं की नाही. मग दोन्ही इकडलं भाडं घेतील ना ते. एवढा दयाळ माणूस तुम्ही पाहिलं कधी एका साईडनं. हा तेवढं तर म्हणजे डिझेल बी लागत नाही. हा अशा प्रकारचं कन्सेप्ट मॅक्झिमम वर्क म्हणतात. आता मॅक्झिमम वर्क म्हणजे पहा बरं, या पॉइंटचं वर्क त्या पॉइंटचं वर्क साऱ्या पॉइंटचं वर्क आपण एकत्र केलं की मॅक्झिमम वर्कचा कन्सेप्ट येते. कसं मला सर्व साईडचं वर्क कसं एकत्र करायचं ते असं एकत्र करायचं की सर्वांना इंटिग्रेशन घ्यायचं. काय घ्यायचं इंटिग्रेशन. समजा इंटिग्रेशन म्हणजे काय होते झालं काय मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन नाही झालं का अजून मग समजणार नाही तुम्हाला गॅरंटी देतो. पहा लक्ष द्या मॅक्झिमम वर्कचा कन्सेप्ट काय. मॅक्झिमम वर्क म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जे वर्क घडून येते ते मॅक्झिमम असते. आता तुम्हाला प्रश्न विचारतील ते एमसीक्यू मध्ये नेट मध्ये जेई मध्ये किंवा सीईटी मध्ये. Which process contain the maximum work? Isosteric, isochloric, reversible, irreversible. असा प्रश्न विचारलेला आहे. पाहिजा ऑसिनन्स. मग काय म्हणता तुम्ही रिव्हर्सिबल. मला 4 मार्क भेटले. 4 येतेच हा प्रश्न. समजा लिहून ठेवा. पहा द वर्क व्हेन द अपोजिंग फोर्स इज ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स,
the process get reversed. In this case the work is maximum. आता आहे derivation of maximum work. Clear heading? Derivation of maximum work. Derivation of maximum work. Derivation of maximum work. गलत. फर्स्ट पॉइंट लिया म्हणजे डेरिव्हेशन राहते फुल लिया. कन्सिडर n moles. Consider n moles of an ideal gas enclosed in a cylinder fitted with frictionless movable rigid piston it expand isothermally and reversibly from the initial volume V1 to final volume V2 at temperature T. At temperature T. दूसरा पॉइंट, when the volume of the gas increases by an infinitesimal amount, by an small amount करा dV. एवढं मोठं स्पेलिंग याची गरज नाही, स्मॉल लिहायचं. काय लिहायचं? by an small amount dV in a single step. In a single step, the small quantity of work done, the small quantity of work done dW equal to minus
P exert dV. झालं. आता P फायनल आणि P एक्झर्ट पालच द्या. dW इक्वल टू मायनस P dV. एक्झॅक्ट काढून टाकला तो, कारण कसं आहे की याला समजा आपण असं केलं P एक्झॅक्ट सिलेक्ट केलं आपण, म्हणजे कसं dW इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट P मायनस dP आणि इनटू काय आहे dV. मग या dV ला दोघाला देऊन दिलं तर मायनस P dV आणि प्लस मायनस मायनस काय होते प्लस dV आणि dP. तर हा dV dP जो आहे हा व्हेरी स्मॉल आहे ऍज कम्पेअर टू 0. हा dV dP जो आहे की नाही हा एवढा स्मॉल आहे ऍज कम्पेअर टू 0 आणि म्हणून घ्यायची गरज नाही. फक्त काय घेतलं आपण की लिहिता ते स्टेप लिहून घेता ना. ठीक आहे, लिहून घ्यायची. dW इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट P मायनस P dP. कारण आपण जो चेंज घेऊन आलो या स्मॉल प्रेशर मध्ये, कारण प्रेशर एकसारखं राहणार काय आपल्यापर्यंत नाही ना. मग स्मॉल चेंज जसा आपण dW घेतला वर्क डन मध्ये तसा स्मॉल चेंज आपल्याला प्रेशर मध्ये सुद्धा घ्यावा लागेल. आणि therefore मग dW इक्वल टू मायनस P dV प्लस dV dP प्लस dV dP. Where dV dP is approximately equal to 0. झाला. आता व्हॉल्यूम चेंज होणार, व्हॉल्यूम का होणार चेंज, म्हणून dV आहे. वर्क डन बी चेंज होऊन राहिलं. आता वर्क डन कशापासून कशात चेंज होऊन राहिलं तर इंटिग्रेशन झालं की आपल्याला. इंटिग्रेशन म्हणजे इनिशियल टू फायनल, म्हणजे इंटिग्रेशन इनिशियल टू फायनल किंवा झालं ते ऑलरेडी असतेच. इंटिग्रेशन dW इक्वल टू इंटिग्रेशन काय चेंज होऊन राहिलं प्रेशर चेंज होऊन राहिलं नाही, म्हणजे V1 पासून तर V2 पर्यंत मायनस P dV. जमलं. आता बघा बट गॅस कसा आहे आयडियल गॅस आहे, म्हणजे PV इक्वल टू nRT and therefore P इक्वल टू काय येणार मग nRT अपॉन. समजला. मग P ची व्हॅल्यू टाकू सर nRT अपॉन V टाकून देऊ. हा मग पहा dW बरोबर V1 V2 मायनस समोर घेऊया मायनस nRT अपॉन V dV. n नंबर ऑफ मोल काय आहे, कन्सिडर n नंबर ऑफ मोल्स आहे ना, कॉन्स्टंट आहे. R कॉन्स्टंट आहे काय आणि ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर दिले आहे ना, म्हणजे हे बाहेर निघेल. मग कसं होईल dW बरोबर मायनस nRT इंटिग्रेशन V1 टू V2 dV अपॉन. आता 1 अपॉन V चं इंटिग्रेशन कोणाची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन V आहे लॉग V आहे ना.
म्हणजेच ते लॉग व्ही आणि म्हणून इंटिग्रेशन त्याचं काय होणार लॉग उलट असतं ना ते कसं असते समजा डी डी एक्स ऑफ 1 अपॉन लॉग एक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स असते की नाही तर हा dx या साईडने गेला म्हणजे इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स dx काय असते लॉग एक्स आणि प्लस सी जर इंटिग्रेशनला लिमिट नसली तर सी जर लिमिट असली तर सी द्यायचं का नाही पहा हा फॉर्म्युला लक्षात ठेवला कामात पडतेच पहा आता याला म्हणू आपण डब्ल्यू मॅक्स इंटिग्रेशन म्हणजे सर्वांची बेरीज डब्ल्यू मॅक्स इक्वल टू हे काही मायनस एन आर टी इन चौकुट्टा ब्रॅकेट लॉग व्ही चौकुट्टा ब्रॅकेटच्या वरती V2 चौकुट्टा ब्रॅकेटच्या खाली जमला आता पहा डब्ल्यू मॅक्स इक्वल टू हा लॉग नाही आहे आपल्या केमिस्ट्री मध्ये याला एल म्हणतात मॅथमॅटिक्स मध्ये लॉग म्हणतात हा आपण पाहिला एल म्हणजे काय पाहिला का आपण एक्सप्रेशन मध्ये पाहिला कोणत्या नाही काय बरं एल म्हणतो काय एलएनचं रूपांतर लॉग मध्ये केलं करता येते म्हणजे एल म्हणजे काय होते एल म्हणजे लॉग टू द बेस ई आणि तुम्ही जो लॉग लिहिता तुम्ही पुस्तकात पाहता तो असते लॉग टू द बेस 10 काय असते लॉग टू द बेस 10 असते तुम्ही पुस्तकात पाहता की नाही तो असते लॉग टू द बेस 10 आणि जो आता हा इंटिग्रेशनचा पार्ट आहे तर काय असते लॉग ई एल म्हणजे काय होते लॉग ई असं 10 पाहिजे मग या एल ला कन्वर्ट करायला लागते आपल्याला लॉग 10 मध्ये तर याला मल्टिप्लाय करत असते म्हणजे एल ऑफ ए तुम्हाला घ्यायचं असलं लॉग मध्ये रद्दी येते 2.303 लॉग ए याला मल्टिप्लाय करायचं असते 2.303 काय ना 2.303 मल्टिप्लाय करायचं असते मग आता पहिल्यांदा आपण हे करू मायनस एन आर टी लॉग व्ही सॉरी ln v2 मायनस ln v1 का बरं फायनल लिमिट मायनस इनिशियल लिमिट असं असतं ना वरची लिमिट मायनस खालची लिमिट आता w max इक्वल टू मायनस nrt ln जर मायनस असेल तर काय करतो आपण डिवाइड v2 मायनस v1 आता मला हा मायनस गायब करायचा आहे सध्या करत नाही नंतर करेल हा पहा आता डब्ल्यू मॅक्स इक्वल टू मायनस 2.303 एन आर टी लॉग v2 अपॉन v1 काय केलं मी एलएनचं रूपांतर लॉग मध्ये केलं फक्त लिहायचं काय आहे तुम्हाला नंतर पुढे एक्सप्लेन सांगतो हा नंतर W max इक्वल टू लक्ष द्या हा गायब करू आपण 2.303 nRT log V1 अपॉन V2 काय बरं हे उलट केलं मायनस गायब करून टाक हा लॉगचा नियम आहे तो असा आहे का लॉगचा नियम कोई log A मायनस log B इक्वल टू log A अपॉन B इक्वल टू मायनस लॉग B अपॉन A असतं नसते आहे ना आपल्याला माहिती आहे ना तर याला म्हणतात मॅक्झिमम वर्कचं एक्सप्रेशन तुम्ही या ठिकाणी P2 अपॉन P1 लिहू शकता कारण PV P1 V1 इक्वल टू P2 V2 असते आपण V1 अपॉन V2 इक्वल टू P2 अपॉन P1 लिहू शकतो तर या ठिकाणी आपण P2 अपॉन P1 लिहू शकता तुम्ही जर तुम्हाला प्रेशर दिलं असेल घंटामध्ये तर प्रेशर वापरायचा जर वरून द्यायचं असेल तर वरून वापरायचा गणित लिहून घ्या
पहा मॅक्झिमम वर्कचं एक्सप्रेशन आहे. अगोदर 3 मार्क्स येते, नाही तर याच्यावरचा प्रॉब्लेम 3 मार्क्स येते. एक तर एक्सप्रेशन येणार, एक तर प्रॉब्लेम येणार. हा पालच द्या. मॅक्झिमम वर्क म्हणजे काय? रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस. स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड. फर्स्ट स्टेपला हाफ एनर्जी, सेकंड स्टेपला हाफ एनर्जी. हा किंवा व्हॉट? कन्सिडर n मोल ऑफ एन आयडियल गॅस. हे वाक्य एवढं महत्वाचं आहे की याच्यावर डिपेंड आहे की कसं करायला पाहिजे. कन्सिडर n मोल्स हा शब्दही लक्षात ठेवायचा. ऑफ एन आयडियल गॅस हा शब्दही लक्षात ठेवायचा. n मोल्स आयडियल गॅस. Consider n moles of an ideal gas enclosed in a cylinder fitted with frictionless and movable rigid piston. Frictionless म्हणजे ते कसं आवाज नाही आला पाहिजे, फ्रिक्शन घर्षण झालं पाहिजे. नाही घर्षण होते माहिती आहे ना, घर्षण झालं की आवाज होते. एक्झाम्पल दिलं नाही तुम्हाला. पहा Consider n moles of an ideal gas enclosed in the cylinder fitted with frictionless. घर्षणाचा आवाज आला नाही पाहिजे. Movable rigid piston ते हलले पाहिजे, म्हणजे ते पिस्टन खाली वरती गेले पाहिजे आणि आवाज नको. तर ऑइल का लागेल मग आवाज येणार नाही. कचकाच 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 ते आपस वाजते दार तशा प्रकारचा आवाज नाही पाहिजे आवाज. हा पहा expand piston. It expand isothermally reversibly from the initial volume V1 to the final volume V2. म्हणजे पहिल्या वेळेस व्हॉल्यूम कमी तो इनिशियल आहे, दुसऱ्या वेळेस वाढला म्हणजे फायनल झाला. इनिशियल पासून फायनल पर्यंत व्हॉल्यूम वाढून राहिला, कमी होऊन राहिला, वाढून राहिला, कमी होऊन राहिला. पण स्टेप पहिलीच आहे. वळला असं म्हणजे समजा ते जे पंप आहे पण त्या पंपाची दांडी आहे ती वळली वरती, म्हणजे व्हॉल्यूम काय वाढून राहिला. पहिले इनिशियल किती होता V1, नंतर कुठपर्यंत गेला V2 पर्यंत. तर मग V1 पासून तर V2 ऍट टेम्परेचर T. पाहिजे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हा मारा पंप गरम होते. पहा आता टेम्परेचर म्हणून घेतलंय ना. पुढे पहा व्हेन द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस. ज्यावेळेस व्हॉल्यूम वाढते त्या गॅसचा त्यावेळेस काय होते? इन्क्रीजेस बाय स्मॉल अमाउंट dV. स्मॉल अमाउंट न वाढते. जास्त वाढते काय? थोडासा. मग पहा आता पुढे इन अ सिंगल स्टेप द स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क डन. आणि त्यावेळेस स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क डन होईल म्हणजे आपण थोडासा वाढवला, थोडंसं वर्क झालं ना. वर्क थोडंसं, व्हॉल्यूम थोडासा तर वर्क थोडंसं ना. मग बघा आता त्याला म्हटलं आपण DW. मग DW इक्वल टू प्रेशर तर सेमच लागून ना, म्हणून -P एक्झर्ट आणि लहान व्हॉल्यूम चेंज होऊन राहिला म्हणून DV. पण प्रेशर होतं समजा वर्क डनी जसं चेंज होऊन राहिलं, व्हॉल्यूम जसं चेंज होऊन राहिला, मग प्रेशर तर होऊन नाही. प्रेशर चेंज होणार थोडंसं की नाही होणार. व्हॉल्यूम चेंज होऊन राहिला, वर्क डनी चेंज होऊन राहिलं, मग प्रेशर त्यांना काय गुन्हा करायला विचार ते थोडं चेंज होईल. मग कसं प्रेशर थोडंसं रिलीज होईल. काय होईल ते रिलीज. प्रेशर काय होईल रिलीज. तो दाबला आपण हात काढला हळूहळू हळूहळू ते वाटत ना. प्रेशर काय होते रिलीज. काय होते ते प्रेशर रिलीज. मग ते प्रेशर P - dP घेतला. ते काय घेतलं P - dP. आता बघा DW इक्वल टू या P न अंदर गुणलं म्हणजे DV न या P ने या DV ने DP ले. हा पहा आता -P dV प्लस dV dP. आता हा बी स्मॉल आहे, हा बी स्मॉल आहे, होऊन काय एकदम स्मॉल होईल. मग हा घेतला काय नाही घेतला काय त्याचा फरक पडते काय? समजा आता एखाद्या भंडारात गेले तुम्ही आणि त्यात लोक मीठ ठेवला घरात, तुम्ही पहिले फोन पाहिजे की मी खारट आहे की कशी बेचव आहे म्हणून
समजा ऑलरेडी तुम्ही कमी मीठ खाणाऱ्या, तुम्हाला मीठ पाहिजेच नाही, तुम्ही काय सांगा वरतून? मग तशा पद्धत नाही. हे डीपी डीव्ही आहे की नाही, हे असलं काय नंतर काही फरक पडते काय? म्हणून हे इतकी अप्रॉक्सिमेटली किंमत काय असते, 0 असते. म्हणून ही टर्म यांनी काय केली, निग्लेक्ट केली. काय केली, निग्लेक्ट. आणि म्हणून dw इक्वल टू मायनस पी dv. आता हे झालं एका पार्टिकल साठी वर्क डन, स्मॉल वर्क डन. असे स्मॉल वर्क डन किती घेऊन गेलेले स्टेप बाय स्टेप मध्ये. तुम्ही एक खटाचा पंप होता ना, किती होता, थोडासा वर्क डन झाला, थोडासा वर्क डन, असं करता का तुम्ही? नाही ना, एक खटा पुढे जाता. तर मग फक्त एका स्टेप साठी आहे हे dw. आपल्या करायचं आहे पुऱ्या पंपाचा. मग किती स्टेप असतील ते सांगते केले नाही. तर मग म्हणून याचं इंटिग्रेशन आहे. लहान लहान इंटिग्रेशन म्हणजे काय होते, सोबत आणणं, कोऑर्डिनेशन. इंटिग्रेशन म्हणजे काय होते, सोबत आणणं, समेशन सिम्पली. मग समेशन समजून गेलं तर वर्धन सारं याचं पी. परंतु हा गॅस कोणता आहे तुम्हाला आठवण काय सांगत नाही, आयडियल गॅस. किती मोल्स आहे? मग आपण असे लिहितो पीव्ही इक्वल टू एनआर लिहू शकतो याला, पीव्ही इक्वल टू एनआर लिहू शकतो ना. म्हणून तुम्हाला सांगितलं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग आता हा व्ही शिल्लकचा आहे की नाही, हा मल्टिप्लाय एक काय होईल, डिवाइड. पी ची किंमत आहे. आता पी ची किंमत या ठिकाणी टाकली, काऊन टाकली? कारण हे जेमेला नाही, इकडे प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम पाहिजे. मग या प्रेशरचं रूपांतर कशामध्ये करायला लागेल, व्हॉल्यूम मध्ये. का व्हॉल्यूम मध्ये केलं. हा इंटिग्रेशनचा पार्ट आहे, ही कॉन्स्टंट आहे, ही कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर काढली. dv अपॉन v. इंटिग्रेशन काय आहे याचं, log of v. येल्या सो नॉट log. इन केमिस्ट्री इट इज येल्या. मॅथमॅटिक्स मध्ये लॉग चालते, केमिस्ट्री मध्ये लॉग नाही घ्यायचं, एल एन घ्यायचं. हा, तर एल एन ऑफ व्ही. मग फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू. नंतर मायनस असलं तर लॉगचा नियम डिवाइड मध्ये असतो. आता हे उलट केलं तर उलट नाव होतं का, एल रूपांतर लॉग मध्ये केलं तर एल रूपांतर लॉग मध्ये केलं त्याला मल्टिप्लाय किती करायला लागते, 2.303. 2.303. आणि नंतर मग याचं रूपांतर हे उलट केलं म्हणजे मायनस साइन ऍब्झॉर्ब केलं. त्याला काय म्हणतात, मायनस साइन ऍब्झॉर्ब करणं. ऍब्झॉर्ब करणं म्हणजे गायब करणं. वेगळं नाही, जसं अन्न द्या माझ्या पुढे ताट द्या, मी ऍब्झॉर्ब करतो, मग ते ऍब्झॉर्ब होते म्हणजे काय करणं. अशा प्रकारचा डब्ल्यू मॅक्सिमम. W maximum equal to 2.303 nRT log V1 upon V2 minus रूपांतर प्लस मध्ये. This is the expression for the maximum what takes what to affiliates. This is the expression for the maximum what. अशा पद्धतीनं हे झालं वरचं एक्सप्रेशन. यानंतर टॉपिक जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.